मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। मनीषा मांढरे नीट पेपर फुटीतील सूत्रधार असल्याचं सीबीआयनं कोर्टात म्हटलंय। मनीषा मांढरे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून सहभागी होती। तिनं पुण्यातील मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचंही तपासातून समोर आलंय। या वर्गांमध्ये शिकवण्यात आलेले अनेक प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय। त्याची लिंक शोधल्या गेली, त्यांना त्याच्या हवाली करण्यात आलं। अशा समाज विघातक कार्य करणाऱ्या आणि लहान जे विद्यार्थ्यांचे जीव घेणाऱ्या अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे। याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली। मी या लोकांनी जे कर्तव्य केलं आहे, चुकीचं कर्तव्य केलेलं आहे, जे नीट परीक्षेत पेपर फोडलेला आहे, यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं पूर्ण कारवाई केली पाहिजे या भूमिकेची मी आहे।